मी इथे आले आणि हा चर्च न बघितला, बरंच काय मिस केलंय बघा. असं दिसतंय चर्च काय काहीतरी राईट केलं एक्झॅक्टली दिसत नाही. काहीतरी मॅटर झाले का आले बाय असतं मला दाखवत जातो मी. तुम्ही बघत जा जरा कसं आहे कसं नाही. मला मॅग्नेट घ्यायचं आहे. मॅग्नेट करन्सी चेंज केलं मस्जिद जी कझाकिस्तानमधल्या जेवढ्या मोठ्या मस्जिद आहेत तेवढीच ती एक मस्जिद. बरं जाता जाता बरं आपण एक आपली कुठली नाही चालले केले प्लॅन पण काय आता बघू वारा पण येणार आहे त्यावेळी. असं होतं कसं आपली रूम नाही. इकडं लॉकर, इकडं मस्त खायला नाही. इकडचं बाथरूम, हे असं बाथरूम. यो इकडचा किचन एरिया. आपला अंजीर चन्न शेंगदाणे ही कॉफी आहे. तिथं कॉफी सगळं फ्री आहे आणि केली 50 रुपयाची 2 केली. ना मी माझी बॅग काढलो इकडं कारण की माझं झालं आहे चेकआउट. बरं जरा नाश्ता करावा आणि संध्याकाळी 5-6ची ट्रेन आहे. तर मी बरं इथं नाश्ता करीन, मस्त जेवण पण करीन. माझा रेडी टू इट फूड दाखवतो तुम्हाला कसं आहे. आणि ब्रेड इकडं असं ते असं गोल हे भेटतात, ब्रेड पण भेटतात पण ते खायला मस्त येतात. बनपार घासन गोल मला दाखवतो. तर आरामात उठले आता वाजून 12:30. 2-3 वाजता मस्त जेवून टाकायला जायची ट्रेन. ट्रेन लवकर नको सुटायला म्हणून मी आधी 2 तास आधी येऊन बसलो. मस्त जेवलो बिवलो. 64 नंबरची बस पकडली. माझ्या स्टॉपच्या इथून 100 टेंगे घेऊन मला इथं सोडला. तर मी 2 तास आधी येऊन बसलो. बरं ताराच नको, याताना ट्रॅफिक भेटली, काय झाला काय वॉटेवर म्हणून मी बरं लवकर येऊन बसलोय. आता म्हणजे किती एक 6:15ची ट्रेन आहे तर मी तर 4ला देऊन थांबले. म्हणजे असं टेन्शन नाही काय नाही. उद्या सकाळी 10पर्यंत पोचू आपण अलमाटीला. 10-10:30 हॉटेलला चेकिंग आहे 3चं आहे. तू बघू लवकर दिला तर बरा, नाही तर वेटिंग रूममध्ये जाऊन बसायचा. एवढं काय नाही. तिथे जाऊन आंघोळ करून घ्यायची, नाश्ता वगैरे करायचा. एकदा चेक इन दिला का बॅग ठेवून निघायचा हिंडाला. आता बघू ट्रेन काय त्याला विचारला तर बोलले 2 तासांनी येईल इथं ह्याच प्लॅटफॉर्मवर. मग इथं वाट बघत बसले, जरा बसले मस्त शांत. लय बरं वाटतं. काही लोक त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलतात ना हसतात, मला काही कळलं नाही. जाऊ द्या विषय लागला. आपल्या ट्रेनची वाट बघता, बघू ट्रेन केव्हा येतं. हे आहे आपली ट्रेन. या ट्रेनमध्ये बसून जायचं आहे. तर सीट नंबर आहे माझा 6. लोक सगळी इकडं चारतात, मी राहिले मांग. बरं मांगच राहू आणि पुरं जाऊन काय फायदा नाही. आता बघू कसं काय आतमध्ये सीट आहे काय. इकडे मामाला विचारला, माझा इकडेच आहे का डबा, तो बोलतो इकडेच आहे. चल बोलतोय, चरले बाबा इकडे एंट्रीला. आता ही TC मास्टरची रूम आहे. इकडं आपली पुरं जागा आहे. याच्याने AC विसी काय आहे का नाही काय माहिती, कशी आहे काय माहिती. अरे बाबा लय गरम होतं, लय पब्लिक आहे. ठीक आहे ट्रेन ठीक तर आहे कारण की समरकंदवरना इथपर्यंत आलतो तर काही एवढी काय खास नव्हती ताशकंदपर्यंत. आणि ताशकंद तू इथं आलतो शिमकेन तर मस्त ट्रेन होती. सीट बेट मस्त दिसतात. अरे बाबा ये आला 06 इकडे तिकीट आहे आपला. येऊ त्याला इथं बसून घेतो. ट्रेन इथं जरा थांबले आहे 10-15 मिनटं. तर जरा बाहेर बघतो तर क्लायमेट इकडं पुरं पाऊस पडतोय ना. इकडं पाऊस नाही. लय भारी नाही. इकडची अशी छोटी छोटी शॉप आहे. तर जरा मला पाणी बिणी घ्यायचे. एक मोठा जार तर बरं पाणी घेऊते. मोठा 5 लिटरचा पाण्याचा जार घेतं. इकडं थंडा बिंडा पेप्सी कॉला वगैरे स्नॅक्स वगैरे सफरचंद देन बऱ्याच गोष्टी आहेत. अक्रोट लेस वगैरे. तर जरा पाण्याची बॉटल घ्यावा. तर यो रेडी टू इट फूड आहे. ॲस्ट्रॉनॉट फूड नाही हो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर हे फक्त पाण्यात टाकायचं 3 मिनटं ठेवायचा. 3 मिनटं भाजी येते 170 रुपयाला. प्रत्येक भाजीची वेगळी रेट आहे. तुम्हाला चिकनची पण ग्रेव्ही भेटेल त्यानं फक्त तुम्हाला चिकन टाकायचं आहे. यो असं आहे बाऊल आहे. यानं घालणार गरम पाणी टाकणार
हे आपला ब्रेड इकडे हे काका विका असं जरा इकडे आहे ना सगळी तर बघू आता. तर ही असतं अशी सुकी भाजी म्हणजे सुक्या भाजीने त्यांना कन्वर्ट वली भाजी सुक्या भाजीने कन्वर्ट करतात. यान थोडा पाणी तुम्हाला पाहिजे एवढं पाणी टाकायचा ना तुमची भाजी 5 मिनिटांनी रेडी. झाकण द्यायचं माझ्याकडे झाकण नाही आता बघू काय होतं. थोडा गरम पाणी टाकतं. ही बघा भाजी झाली रेडी ना खातो दाबा किंवा असं तोंडाला सुटले पाणी ना भेटतो डायरेक्ट आता उद्या. हे ब्रेड नाही मटकीची उसळ झणझणीत म्हणजे बाहेर देशात आल्यावर तुम्हाला टेन्शन नाही जेवायचा म्हणून मी या पॅकेट कॅरी करतो ताराच नाही. चला तर डायरेक्ट भेटू उद्या आलमाटीला. काल शिमकेंतवरनं निघालो तो आलमाटीला सकाळी एक 10:30च्या आसपास पोचलो. मग तिथनंच हॉस्टेल होता एक 10-15 मिनटावर. 10-15 मिनटावर चालत आलो. हॉस्टेलची चेक इन होती 3 वाजता पण त्याही दिली मला चेक इन. मस्त आंघोळ केली फ्रेश बीस झालं. तर बरं इकडचं माझं एक दिवसाचा मी इकडचा ठेवलेला प्लॅन तो बरं शेवटचा जेव्हा मला घरी जायचं असेल म्हणजे उद्या मला यायचं आहे घरी तर बरं तेव्हा मी बरं इकडचे जे राहिलेले ग्रीन बाजार असेन्शियन कॅथेड्रल्स सेंट्रल पार्क हे बघू आपल्याला अजून काय काय एक्सप्लोर करायला भेटतात. तर ते बरं एक्सप्लोर करायला येऊ ना. तिथनंच हॉस्टेलवरनं मी बरं बसवर येतो बसमध्ये येतो ती. तर नंतर मी बघितलं बरं विचार केला बरं जाऊ दे बरं हा दिवस जरा बरं चालत एक्सप्लोर करतो कारण की एक 15-20 मिनटावरच होता. बरं काला बरं बस करायची म्हणून मी बरं चालत आलो. तर आता मी पोचलो इथंच या असेन्शियल चर्चला. हे बघा असं चर्च आहे. तर आपण पुढं जाऊन बघूयात चर्च कसा आहे कसा नाही. जो चर्च आहे तो 1907मध्ये याचा बांधकाम कंप्लीट झाला आहे ना. हा चर्च आहे हा लाकडाचा चर्च आहे. तर हा यांनी याची हाईट बघितली तर उंची बघितली तर 56 मीटरची आहे आणि या जगातला दुसऱ्या क्रमांकाचा लाकडी चर्च आहे. म्हणजे याचा दुसरा नंबर येतो लाकडी चर्चमध्ये जगात. आपण एक्झॅक्टली समोरून बघूयात. मस्त पारवं कबूतर आहे आजूबाजूला लोक खायला टाकतात. हे बघा मला समोर जाऊन दाखवतो एक्झॅक्टली चर्च कसा दिसतंय. भारी दिसतंय ना. म्हणजे कझाकिस्तानमध्ये आलमाटीमधला एक फेमस अट्रॅक्शन मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही इथे आले आणि हा चर्च न बघितला बरंच काय मिस केलं आहे. बघा असं दिसतंय चर्च. काय नक्षीकाम याचं बघा एक नंबर भारी आहे ना. आणि आज क्लायमेट पण मस्त आहे काय ऊन नाही काय नाही लय भारी वाटतं. इथं असं खाणं असतं तर तुम्ही त्याला खाणं पण टाकू शकता. इथं घोडे आहेत पाळणे आहेत तिकडे पोहारा खेळतात इकडे अशा गार आहेत. तर इथे येऊन तुम्ही मस्त फोटोशूट करू शकता. आतमध्ये एंट्री नाही पण मस्त इथे येऊन एक फोटो क्लिक वगैरे मेमरीज वगैरे तुमच्या क्लिक करू शकता. तर बघत अजून आपल्याला पुढं काय काय एक्सप्लोर करायला येतं आहे. जरा इकडून तिकडून जरा व्हिडिओ काढू. तर आता आपण तिकडनं ॲसेन्शियल कॅथेड्रलच्या इथनं सरळ चालत आलेलो आहेत मेमोरियल ऑफ ग्लोरीला. ही एक स्मारक म्हणजे कझाकिस्तानचे जे महान देशभक्त होते त्यांच्या म्हणजे एक आठवण म्हणून एक इथे कझाकिस्तानच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त हे एक मेमोरियल ऑफ ग्लोरी हे एक स्मारक बांधण्यात आलं. मग मला दाखवतो कसं एक्झॅक्टली हे बघा. आणि इथे ही जी ज्योत दिसत हे ज्वाला म्हणजे ही अग्नी दिसत आहे ही त्यांच्या एक याच्यासाठी म्हणजे सन्मानासाठी ती 24 तास कंटिन्युअसली चालू असते ना. इथं त्यांचे काहीकांचे हे बघा इथे नावं वगैरे लिहिलेली आहेत. हे जे महान युद्ध होते त्यांची नावं लिहिली आहेत. इकडे काहीतरी राईट केलेलं पण ते एक्झॅक्टली दिसत नाही. तिकडनं समोर जाऊन बघू एक्झॅक्टली काय ते. हां ही पण ती नावंच आहेत. ती महान युद्ध होते त्यांची नावं लिहिलेली आहेत. ती जे महान व्यक्ती होते म्हणजे तुम्ही हे बघा कॅथेड्रलच्या इथे चर्चच्या इथून आहे ना इथं सरळ या गॅलरीच्या इथनं गल्लीतून आला ना का इथं तुम्ही इथं पोचाल. तर इथं सगळी जमलेत फोटो काढतात. तर जाऊ आपण जरा नेक्स्ट स्पॉटला. तर मेमोरियल ऑफ ग्लोरीच्या इथनं 10 मिनटाच्या इथून सरळ वॉक करत मी आले इथं सेंट्रल पार्कला. हे बघा असं इथं सेंट्रल पार्क पोरा मस्त खेळता. बाहेरची म्हणजे इकडनं एंट्री आहे. हे बघा ही अशी एंट्री आहे. नाही तर माका घातला 500 किती 500 टेंगेचा. आपल्याकडे म्हणजे इथलं झालं आपलं झालं 100 पण आपलं 10 मका आले असतं. वॉट एव्हर एनिवे भेटो कारण
थोड्या वेळानं आतमध्ये येऊन बघू आपण कसा दिसतं कसा नाही. बाबा हे बघ पांडा. आपण सेंटर पार्कच्या आतमध्ये आलो ना. हे बघा मॅप आहे. मला कुठं जायचं आहे कुठं नाही तो सगळं इथे दिलेला आहे. त्याच्यानुसार तुम्ही फिरू शकता. बघूया आपण थोडाफार एक्सप्लोर करू कसं वाटतंय कसं नाही. घाम फुटले बाबा लय बेकार. इकडे तुम्हाला व्हिडिओ काढायचा असेल हे बघा उभा राहायचा ना गोल गोल हिंडल. बाबा या बा काय चालले. अरे बराच मोठा पार्क आहे ह्यो. हाय. तर बघू आता इथं फॅमिली पोरा हिरा इथं कॅमेरे वॅमेरे घेऊन तुमचं बरेच जण असं फोटो काढले येतात. तुमचं वेळ तुम्हाला काढलं काढू शकता. तर इकडं पुरं आल्या उंट आहे कोंबडा आहे नाग आहे बकरा आहे बऱ्याच गोष्टी आहेत. या बघा हे पोरा बसले त्याच्यावर महिना ससा ह्यो ससा दिसतंस कसा. पार्कमध्ये बघा अशा गाड्या पण तुम्हाला चालायला भेटतील. इकडं आजूबाजूला बसायला बाकरे. तुम्ही चटई बिटई आणून असं गार्डनमध्ये बसू शकता. मस्त एकदम वातावरण थंड आहे ना. या गार्डनमध्ये इकडे काझाकिस्तानच्या बऱ्याच पिक्चरची या गाण्यांची शूटिंग होत असते. या काही स्पर्धा असल्या या काही फंक्शन असले तर या गार्डनला होत असतात. म्हणजे जर तुम्हाला असा कंटाळा असेल चालून बिलून पका तर इथं मस्त येऊन थंड वातावरणात तुम्ही मस्त बसू शकता. जशी बरीच लोक बसले तिथं फॅमिलीसोबत. मस्त गाडी ही पोरगी मागास धरून इकडून तिकडून कुठंतरी हिंट काहीतरी मॅटर झाले का आले बाय आता असतं. ती 100% रागवले वाटतं घरातलं ना म्हणून रागून चालले नंतर लागले हसायला. तर हा असा पार्क आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी फिरणार आहेत. पण मला बाकीचं आपल्याला जरा एक्सप्लोअर करायचे आहेत बाकी गोष्टी आणि जरा आपला टाईम कमी आहे म्हणून आपण निघू इथनं आपल्या पार्कमधून जाऊ आपण आपल्या दुसऱ्या याला पॉईंटला. तिकडे गेला सांगतो कुठला पॉईंट आहे तो मी पण विसरलो. किंवा आपण एक 10 मिनिटां सेंट्रल पार्कच्या इथनं पोचलो ग्रीन बाजारला. ग्रीन बाजार बघू आतून कसा दिसतं कसा नाही. लय घाम फुटले. तर इकडं टोप्या इकायला येईन कपडे येईन गॉगली येईन. मला दाखवत जातो मी तुम्ही बघत जा जरा कसं आहे कसं नाही. मला मॅग्नेट घ्यायचं आहे एक. तर मॅग्नेट करन्सी चेंज केली. माझ्याची करन्सी होती रुबल थोडी राहिलेली आणि उझबेक सोम होते ते चेंज केलं तर 3200 3500 भेटलं. तर घेतलं ना टाकलं नाही ते तसंच फुकट जाण्यापेक्षा बरं जरा त्यांना एक्सचेंज केलेलं बरं. बरं जाताना इथं इमर्जन्सी टॅक्सी एक्सीला लागली बरं घेतली. असं आहे बाजार. बरेच टुरिस्ट लोक इकडं आले ना. इकडं आतमध्ये पण आहे जर आपण आतमध्ये फिरू. हे बघा इकडं चपलीपली आहे इकडं मोबाईलची दुकानं आहे. लय मोठा बाजार आहे ना. इकडं परफ्यूमवाला पण आहे पण इकडं परफ्यूम थोडं जरा कॉस्टली होतं. उझबेकिस्तानला बघितलं मी. हे आतून असं दिसतं हे बाजार. इकडं ड्रायफ्रूट्स वगैरे आहे. घरातलं वाहण्याची म्हणजे दुकानं कशी असतात आपली म्हणजे मार्केट असतं मोठा तसं मार्केट आहे. ड्रायफ्रूट्स पण आहेत बघा बरंच. इकडं ही चायपत्ती आहे. इकडं पण आहे. जरा आपण बघू अजून काय काय आहे. पालांची दुकानं आहेत. वा 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 पण न्याता नाही येणार म्हणून काय आता जरा मन मारून बघावा काय त्या. पुरं आले ह्यो आका काउंटर मटन चिकनचं आहे ना. इकडे यांचं लोकल स्वीट डिश आहे त्याला बर्फीचा वास येत आहे तसाच सेम वास येत आहे ना. इकडं ह्यो लोणच्याचं दुकान आहे. प्रत्येक डिपार्टमेंट वेगळं आहे. हे बघा इकडं आले हे बघा असं ज्यूस काढताना लगेच तुम्हाला ज्यूस देतात. इकडं फळांचं मार्केट. बरेचशी फळं आहेत. इकडं भाज्या फळा हे बघा लोक आहे काय माहिती नाही. मार्केटमध्ये बरीच अशी दुकानं आहेत. इथं बघा इकडं आल्या पुढे इकडे खेळण्यांची दुकानं आहेत. इकडे कपड्यांची दुकानं आहेत. म्हणजे जसं तुम्ही मार्केट फिरत जाल तशी बरीच दुकानं आहेत. मी पण हैराण झालो. आतमध्ये हलून दुकानं आहेत वरती दुकानं आहेत. इकडं पण ही बघा हे असं आहे मोठा ग्रीन बाजार. हे बघा इकडे खालती पण दुकानं आहेत.
पण सेम आहेत, जशी रेग्युलर असतात तशी सेम आहेत. म्हणून मी बरं काय बरं नुसती तीच एक्सप्लोर करावा. नाही इकडं पण ही खेळण्यांची दुकानं आणि आता जायचं कुठं ना तो विचार पडले. हे बघा इकडं पण जरा ग्रीन बाजारच्या जरा बाजूचं मार्केट आहे. जसं आपलीकडे मस्जिद बंदरला मार्केट आहे तसंच ह्यो पण होलसेलचा मार्केट आहे. या बघा मी ग्रीन बाजारच्या थोडा बाहेर निघलो ना लगेच जरा बाजूला ह्यो बाजार आहे. बरं जाऊन बघू दे कसं आहे मार्केट कसा नाही. इकडं तुम्हाला घरातली एकूण एक वस्तू भेटून जातील. हे बघा कार्पेट इरपेट आहे. इकडं हे दारू बिरूचं सामान. बराच मोठा मार्केट आहे पुरं बघायला गेलं तर. हे बघा तर आपण मागच्या साईडला बोलू. इकडनं पण एक गल्ली आहे. गाल्या फिरू आपण. केन्नी इकडे एक मार्केट नुसतं गाल्यां मार्केट. हे बघा इकडं पण आहे. इकडं जरा वरती चरू या बॅगांचा दुकान. या बघा बाबा. तर आपण अलमाटी सेंट्रल मस्जिदच्या इथं आलेलो आहेत. अलमाटी आणि कझाकिस्तानमधली जेवढ्या मस्जिदी आहेत मोठ्या त्यांच्यातली ही एक मस्जिद आहे. आणि 1890 साली इथे एक जुनी मस्जिद होती. त्याच्या जागी एक ही नवीन मस्जिद बांधण्यात आली आणि 1987 साली त्या मस्जिदला आग लागलेली. तर मी तुम्हाला दाखवतो ती मस्जिद कोणती. ही बघा हीच ती मस्जिद सेंट्रल मस्जिद जी कझाकिस्तानमधल्या जेवढ्या मोठ्या मस्जिद आहेत तेवढ्यातली एक मस्जिद. तर बरं जाता जाता बरं हा पण एक पॉईंट बघून जावा. मस्जिद बघून जावा कशी दिसते एक्झॅक्टली कशी नाही. ही कझाकिस्तानमधल्या मोठ्या मस्जिदमधली एक आहे. तर बरं नक्कीच बघावा. तर म्हणजे बाजूचा असा परिसर वगैरे आहे. आज तरी गरमी कमी आहे म्हणून काय वाटत नाही. पण मस्त वाटलं मला आजचं क्लायमेट. हे बघा पूर्ण व्हाईट आहे. असं म्हणजे असं वाटतं का ताजमहल तसं वाटतं सेम. तिकडं मस्त कारंजी बिरंजी चालू आहेत ना लोक बसलेत जरा. तर बरं वाटतंय. तर आता बघू पुढचा पॉईंट कुठला आहे काय आहे कसं काय. म्हणजे ग्रीन बाजारच्या इथून आलं ना तुम्ही एक 5-10 मिनटात इथं बरोबर चालत याल. स्ट्रेटच आहे ग्रीन बाजारच्या इथं थोडासा राईट घ्यायचा आणि स्ट्रेट तुम्ही इथं लगेच पोहोचणार. तर आता जरा आपण आत पण जाऊन बघू मस्जिद आतमध्ये जरा आतमध्येतून बघू कशी आहे कसा नाही. तर अशी बघा एंट्री आहेत ना आपण एंट्री मारू आज. तर लोक नमाज पडत आहेत. तर तुम्हाला जायचं असलं इथं शूज काढायला लागते. हे असे दिसते आतमध्येतून मस्जिद. बरं जास्त गोंगाट नको म्हणून मी लगेच निघालो बाहेर. बरं त्यांना डिस्टर्ब नको. कालचा विषय असा का काल मी घरी आलो म्हणजे हॉटेलला बरं खाऊन निघतो. पण ही कामं निघाली कामं करून थकलो. तर मग कालची नाईट लाईफ बघायचीच राहिली. मग आता काय बरं मग आज आलो डायरेक्ट विमानतळावर. 92 नंबरची बस पकडली सकाळी. म्हणजे आज घरी जायचं आहे. तर रात्री 2-1 वाजता काहीतरी मी झोपले. 4:30ला उठले. कॉफी घेतली नाश्ता केला. मग एअरपोर्टला 92 नंबर धावत बघते. एक मिनटाचा माझा स्टॉप होता बस स्टॉप. धावत 92 नंबरचं बस पकडली. बस पकडून मी आलो एअरपोर्टला. बोर्डिंग पास घेतला. इमिग्रेशन झाला ना थांबले एअरपोर्टला. म्हणजे 1-2 तास आधी आले. 8:20ची फ्लाईट आहे. तर मी ते 26ला परफेक्ट आले. 26 ते 37ला आले. तर बोर्डिंग पास घेतला. जरा वेटचा ॲडजस्टमेंट केली ना इथं थांबले तर एअरपोर्टला. तर आय होप तुम्हाला नक्कीच आवडले असेल. आता बघू नेक्स्ट ट्रिप कुठली होतं आपली कुठली नाही. केले प्लॅन पण काय आता बघू. पोरा पण येणार आहेत यावेळी. तर कसं होतं कसं नाही समजेल ते आलो. चला बाय.